नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, यंदाची महाशिवरात्री तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात शिवलीलामृत पारायण कसे करायचे. या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं. एक दिवसामध्ये एक वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाही, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच. याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या शिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ज्या समस्यांची उत्तरं आहेत ती मिळू लागतात. आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी. जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झाले नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे, ती आहे म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळ. म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटं सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना, त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. आता ही उत्तम वेळ मानली जाते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता. ज्याप्रमाणे जर तुम्हाला निशित काळात जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळा आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. निशित काळात संध्याकाळी जर 2 पारायणसुद्धा या एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाले ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. यासाठी कोणतेही बंधने नाही आहेत. हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा. आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडं PDF वगैरे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल किंवा ज्यांनी उपवास केलेला नाही आहे महाशिवरात्रीचा, मात्र त्यांचीसुद्धा इच्छा असेल तर ते हे जे पारायण आहे ना ते करू शकतात, काही हरकत नाही आहे. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ, चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो काही स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंथरायचे आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे, देवासमोर दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्यांचं वाचन करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचा एक पारायण असं म्हणू शकतो. आणि जो शेवटचा 15वा अध्याय आहे तो वाचावा असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर वाचा, जरी नाही वाचला तरी चालतो, कारण 15व्या अध्याय 1 ते 14 अध्यायाचा सारांश दिलेला असतो. आता हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत पूजा, काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचा काही बनवलं असेल आणि ते तुम्ही उष्ट जर केलं नसेल तर त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचे आहे.
याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल तर एक करू शकता किंवा 2 करायचे असतील तर करू शकता. तर सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असं करू शकता किंवा 3ही करू शकता, सकाळ, संध्याकाळ आणि मध्यरात्री निश्चित काळात. याप्रमाणे 3ही वेळेसुद्धा तुम्ही 3 पारायण करू शकता. बघा, तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केलेलं, कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही, तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण. पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निश्चित काळात करणार असाल तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं, काही हरकत नाही आहे. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करायची जर इच्छा असेल ना, तर सात्विक जेवण म्हणजे कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजीपोळी आहे ते बनवायचं आणि ते खायचं आणि ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणं शक्य झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच उद्यापन आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेलफूल वाहून दर्शन घेऊन येऊ शकता. विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन वगैरे करण्याची काही गरज या पारायणाला नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि काही कारणाने जर शक्य नाही झालं तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढे तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळी तुम्ही त्याचं वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता या दिवशी नियम काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झालं तर फेंट कलरचे आणि पांढऱ्या रंगाचे आवर्जून कपडे घाला तर अतिशय उत्तम राहतील. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही आहे. तसेच सात्विक जेवण बनवा, नॉनव्हेजचा तर विषयच नाही. या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा. या दिवशी आपण घरचं खा म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये, म्हणजेच परान्न घेऊ नये किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायच्या नाही आहेत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा रताळे वगैरे आहे ते करून उपवासासाठी बनवू शकता. आता निश्चित काळाचे वेळ देखील आपण जाणून घेऊयात. निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते. या काळालाच आपण शिवरात्रीचा निश्चित काळ असे म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निश्चित काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे. बघा, भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व 4 प्रहरांवर पूजा करण्याला सुद्धा आहे. पण मंडळी, तुम्हाला जर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण शक्य नसेल तर तुम्ही त्या ग्रंथातील 11वा अध्याय आवश्यक वाचावा. आणि मंडळी, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.